नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत गरमागरम आणि स्वादिष्ट समोसे. तर त्यासाठी सर्वात आधी आपण मैद्याचं पीठ मळून घेणार आहोत. त्यामध्ये थोडासा ओवा चुरून टाकणार आहोत, थोडेसे मीठ, एक चमचा तेल. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. त्यामध्ये पाणी टाकून मळून घेऊ. आपले पीठ मळून झालेले आहे. आता याला आपण थोडे टाइम झाकून ठेवूया. त्यावर थोडेसे तेल लावू. तर आता आपण चटणी बनवून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला थोडेसे लसूण, थोडेसे मिरच्या, अर्धा चमचा जिरे, हे सर्व आपण मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत. तर आता आपण एका कढईमध्ये 3 चमचे तेल घेऊया. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, त्यामध्ये अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकूया. चांगल्या प्रकारे परतून घेऊ. दोन बारीक चिरलेले कांदे टाकूया. समोस्यासाठी आपण 7 ते 8 बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्यांना मॅश करून घेऊया. कांदे आपले परतलेले आहेत. त्यामध्ये आपण मिक्सर मधून बारीक केलेली चटणी टाकूया. अर्धा चमचा हळद, बटाटे टाकूया. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता त्यामध्ये आपण स्वादानुसार मीठ टाकणार आहोत, थोडीशी कोथिंबीर. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करू. आता आपली चटणी तयार आहे. तर आता आपण समोसे बनवणार आहोत. त्यासाठी मळून घेतलेलं पिठामधला एक गोळा घेऊया. त्याची पोळी लाटून घेऊ. समोसे आपले बनवून तयार झालेले आहेत. आता आपण त्यांना तळून घेणार आहोत.